या ठिकाणी आदित्य ठाकरेंची सभा होती, कशा पद्धतीने प्रचंड उत्साहामध्ये आदित्य ठाकरेंची सभा झाली आणि शाहू महाराजांच्या बाजूने जनमत आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येते आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या सभेमधून या ठिकाणी मिळतोय। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कोल्हापूरमध्ये झाली, या सभेचा काही फरक पडेल असं वाटतं ज्या पद्धतीचं? नाही, मला वाटतं काल ते भाषणातला काय जोर होता असं वाटत नाही। पुन्हा एकदा 10 वर्षातल्या महागाईबद्दल ते बोलले नाहीत, बेरोजगारीबद्दल बोलले नाहीत, कोल्हापूरच्या वैभववाडीला कोकणाला जोडणाऱ्या रेल्वेची आश्वासनं गेले 10 वर्ष त्यांच्या भाषणात आहेत, त्याच्याबद्दल वाच्यता नाही। मी 10 वर्षात काही केलं नाही म्हणून एक काही वेगळे मुद्दे घेऊन तिथं आले असले ते, परंतु कोल्हापूरच्या जनतेनं पक्का निर्णय केलेला आहे शाहू महाराजांना सहकार्य करायचं। दुसरं एक वातावरण कोल्हापूरमध्ये आता सध्या चालू आहे। राज्याचे मुख्यमंत्री इथं ठाण मानून बसलेले आहेत। आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार करणार आहे। आमच्याकडे अशी माहिती आली की काल रात्री 12 वाजता या जिल्ह्यातले काही वरिष्ठ अधिकारी त्यांना पंचशील हॉटेलमध्ये भेटले आणि काही गोष्टी कारवाया काही नावं काढून त्या लोकांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। मला हे खरं असेल खोटं असेल माहीत नाही, माझ्याकडे माहिती आलेलं आहे, परंतु याची चौकशी झाली पाहिजे। पंचशील हॉटेलमधला CCTV फुटेज बघितला पाहिजे आणि नेमका कोण वरिष्ठ अधिकारी तिथं रात्री 11:15 गेले होते आणि त्यांना काय सूचना देण्यात आल्या। या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जिल्ह्यातला एखादा वरिष्ठ अधिकारी जाऊन भेटू शकतो का, हा महत्त्वाचा विषय। आणि मला वाटतं एक दबावाचं राजकारण गेल्या 2 दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे, परंतु कोल्हापूरची जनता या दबावाचं राजकारण बाजूला ठेवून शाहू महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील।